लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज सिया गोयलच्या भाऊ ला स्टेटमेंटसाठी बोलवलेलं आहे. आपल्यासोबत सिनियर अधिकारी आहेत दिनेश तायडे सर. सर, आपण आज सिया गोयलच्या भावाला चौकशीसाठी बोलवलेले आहेत. कोणत्या ग्राउंडवर त्याला बोलवलं आहे, काय समजून घेण्यासाठी आपण बोलवलं? सदर घटनेच्या अनुषंगाने आधी आणि नंतर घटना घडल्यानंतर सिया आणि त्याचं बिहेवियर आणि इतर जे काही तिने प्लॅनिंग केलं होतं त्याच्यात याला काही माहिती होतं का याबाबत त्याच्याकडे चौकशी करणं चालू आहे आमची. कोणाकोणाला कुटुंबातून बोलवलं? सध्या सियाचे वडील ॲडमिट आहेत हॉस्पिटलला, त्यामुळे आई वडील तिथे आहेत. भाऊ आहेत, त्याला आपण बोलवलेलं आहे. सर, आतापर्यंत किती लोकांचं आपण स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे? साधारण या घटनेच्या अनुषंगाने 8 ते 10 लोकांचं आतापर्यंत स्टेटमेंट झालेलं आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतोय की आरोपी आता काय तिच्या स्टेटमेंटमध्ये बोलते, तिने या प्रकारचा स्टेप का घेतला? कारण की नेहमीच ती स्टेटमेंट चेंज करते, बऱ्याच स्टोरी आपल्याला सांगते. सध्या फ्रेश ती काय समजते? तिच्या आतापर्यंतचं जे सांगणं होतं, तिला लग्न करायचं नाही एवढंच तिचं सांगण्याचं कन्क्ल्युजन आहे की त्यामुळेच तिने त्याला कट करून मारलेलं आहे. असंही बोलला जातो की जेव्हा पोलीस इंटरोगेट करते सियाला, ती काही बोलत नाही, मान खाली करून बसते. चेतन आणि हे दोघे एकमेकांवर ढकलतायत की केतनला कोणी ढकलला, यावर आताही एक थिअरी निर्माण होते. नाही, सुरुवातीलाच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देते आहे ती. सर, दररोज फॉरेन्सिकची टीम लोगड फोर्टला जाते. नेमका फॉरेन्सिकची टीम काय गोळा करते तिकडे? जिथनं आपण केतनची डेड बॉडी रिकवर केलेली होती तिथे आजूबाजूला झाडांवर वगैरे काही ब्लड स्टेन वगैरे मिळतात का ते शोधत आहेत. तसेच तिथलं जे CCTV फुटेज असतं ते पण आम्हाला एक्सपर्टच्या मदतीनेच घ्यावे लागतात. तर त्यांच्या एक्सपर्टच्या मदतीने आम्ही तिथलं CCTV जे आहे फुटेज ते रिकवर करतो आहे. क्राईम सीन रिकॉर्ड कधी करणार सर? तो खूप महत्त्वाचा असतो. यस, वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे होईल ते ठरेल. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालचा सूरज ओझा, ABP न्यूज, लोणावळा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.